सूत्र 160. यस्तु भोगेषु भुक्तेषु न भवत्यधिवासितः अभुक्तेषु निराकांक्षी तादृशो भव दुर्लभः. उपभोग घेतल्या विषयांबद्दल जो माणूस मनात वासना ठेवत नाही, तसंच त्यांच्या पुनःप्राप्तीची इच्छा करत नाही, असा माणूस आढळणं ह्या जगात दुर्लभ आहे. नाथ सांगतात, आत्मज्ञानी माणसाचं प्रमुख लक्षण आहे आसक्तीपासून मुक्ती. सामान्य माणूस ह्या जगातील भोगात आणि उपभोगात अडकलेला असतो. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातच नव्हे तर त्यांच्या आठवणींमध्येही गुंतून पडलेला असतो. एका सुखाची वासना पूर्ण झाली की त्यातूनच तिच्या पुन्हा आणि पुन्हा उपभोगाची इच्छा निर्माण होत राहते. उपभोगाच्या त्याच्या वासनेला कधीच पूर्ण विराम मिळत नाही. असा अतृप्त जीव त्या वासनापूर्तीसाठीच जगत राहतो, पण त्याच्या हाती काहीच लागत नाही. भोगापभोगाच्या केवळ स्मृतींमध्येही तो रममाण होऊ शकतो, कारण तो स्वतःला इंद्रियाभिमानी शरीरच मानतो, त्यालाच खरं मानतो आणि अंतिम सत्यापासून वंचित राहतो. आत्मज्ञानी माणूस ह्या शरीराबरोबरच त्याच्या चैतन्य शक्तीला, चालक अशा परमतत्वालाही जाणतो. त्यामुळे तो भोग उपभोगाच्या विषय वस्तूत अडकत नाही की त्यांच्या स्मृतीत रमत नाही, कारण तो त्यांच्या आसक्तीपासून मुक्त असतो. आसक्तीच माणसाला पुन्हा वासनांकडे नेत असते. आत्मज्ञानी ह्या आसक्तीतच अडकलेला नसतो, त्यामुळे भोगलेल्या किंवा उपभोगलेल्या किंवा उपभोग न घेतलेल्या विषयांबद्दलही त्याच्या मनात आसक्ती नसते. तो ते विषय सहजपणे मागे टाकू शकतो. ते त्याला पुन्हा आपल्याकडे खेचू शकत नाहीत. असा आसक्तीमुक्त ज्ञानी विरळाच. असा सदैव तृप्त जीव ह्या जगात सापडणं फार दुर्मिळ आहे. आत्मज्ञानातून आलेली तृप्ती हीच खरी वासनापूर्ती आणि वासनांच्या आसक्तीपासून मुक्ती हीच खरी मुक्ती, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे आणि वारंवार सांगत आहेत.